हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि मी काय करते हे तर तुम्हाला पाहून समजलंच असेल. तर हा दिवस होता रंगपंचमीचा. हा व्लॉग एडिट करून पोस्ट करायला थोडासा मला जास्तच लेट झाला, कारण गेल्या काही दिवसांपासून बॅक टू बॅक ऑर्डर्समध्येच बिझी होती. त्याच्यामुळे व्लॉग्स एडिट करायला असा फारसा मला वेळ मिळाला नाही. आणि आता मी हा ज्या पुरणपोळ्या करते ना त्या सुद्धा ऑर्डरच्याच करते. आणि त्या करता करता आज तुमच्यासोबत शेअर करते की आतापर्यंत मी कोणकोणत्या पदार्थांच्या ऑर्डर घेतल्या. आणि हा आठवडाभर मी पुरणपोळ्याच करते, कारण होळीच्या 2 दिवसापूर्वी 6 पुरणपोळ्यांची ऑर्डर होती. होळीच्या दिवशी मला 37 पुरणपोळ्यांची ऑर्डर होती. त्या दिल्यानंतर रंगपंचमीच्या दिवशी सुद्धा काही जणांनी ऑर्डर दिली होती. तर मग मी काय केलं माहिती, माझ्याकडे किती पुरण शिल्लक आहे ते पाहिलं, त्याचे मुटके करून ठेवले, म्हणजे एक अंदाज येतो की किती पुरणपोळ्या तयार होऊ शकतात. आणि त्या हिशोबानेच 3 ते 4 लोकांच्या फक्त मी ऑर्डर घेतल्या, ज्यामध्ये रंगपंचमीच्या दिवशी 20 पुरणपोळ्यांच्या ऑर्डर दिल्या. म्हणजेच एकूण ऑर्डरच्या 63 आणि होळीच्या दिवशी आमच्यासाठी बनवल्या अशा टोटल मी एकूण या आठवड्याभरातना एक साधारणतः 75 तर 80 पुरणपोळ्या तरी बनवल्याच असतील. याआधी पुरणपोळीची ऑर्डर मी फक्त एकदाच काही दिवसांपूर्वी घेतली होती. आणि सणाच्या निमित्ताने ऑर्डर घेण्याची ही माझी पहिलीच वेळ. ज्यासाठी मी पोस्ट कशी तयार केली होती ते सांगते. तर मी त्यामध्ये 2 कॉम्बो ठेवले होते, कारण मी सर्व ऑर्डर्स या बल्क घेते. त्यामुळे 12 पुरणपोळी विथ आमटी हा एक कॉम्बो ठेवला होता. आणि एक थालीचा ऑप्शन ठेवला होता, म्हणजे 3 पुरणपोळी, कटाची आमटी, भात, कुरडया, भजी असं सर्व. त्यामध्ये ऑलमोस्ट सर्वांनी मला हा पहिलाच कॉम्बोची ऑर्डर दिला. ते म्हणजे 12 पुरणपोळ्यांच्या ऐवजी कोणी 6 दिली, कोणी 5 दिले, कोणी 8 दिले. तर अशा प्रकारे सर्वांच्या ऑर्डर्स होत्या. आणि एक दोघांनी मला थालीची ऑर्डर दिली होती, पण म्हटलं मग एक थालीची त्यांच्यासाठी बनवण्यापेक्षा ते सुद्धा म्हणाले की मग आम्हाला हा पहिलाच कॉम्बो द्या. आणि माझ्याकडनं पुरणपोळ्या घेणाऱ्यांमध्ये फक्त महाराष्ट्रीयनच नव्हते, तर साऊथ इंडियन होते आणि इतर काही लोक सुद्धा. आणि तुम्ही बघू शकताय प्रत्येक पोळी अगदी टम्म फुगते, शांत बसायचं काही नाव घेत नाहीये. आणि तुम्हाला माहितच आहे पुरणाचं स्वयंपाक म्हणजे केवढं मोठं काम असतं. तर इथे आता पुरणाचा तुम्हाला एकच डब्बा दिसत असला ना तरी असे 3 डब्बे भरून पुरण होतं. आणि मी काय केलं, एकदम पुरण तयार करून न ठेवता जसं ऑर्डर आलं ना तसं पुरण तयार करत गेली. ते एकूण 3 ते 4 किलो पुरण तयार केलं होतं मी. त्यामुळे मी 3 वेळा पुरण तयार केलं, कारण ही माझी पहिलीच वेळ होती पुरणपोळ्यांची एवढी ऑर्डर घेण्याची. आणि पीठ तर मात्र ऑर्डरप्रमाणे त्याच दिवशी मळायचे, थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवायचे, पुन्हा छान मळून घ्यायचे, रेस्ट करू द्यायचे, असं करून पीठ तयार करायचे. तर पुरणपोळ्यांचा आकार मी फार जास्त छोटा किंवा फार जास्त मोठा ठेवला नाहीये. मी जे चार्ज करते त्याप्रमाणे मी मीडियम आकाराच्या पुरणपोळ्या देते. काल मात्र माझी बरीच तारांबळ होती, कारण संध्याकाळी 7च्या दरम्यान सर्वांना द्यायच्या होत्या. आता मी जशा पुरणपोळ्या भाजून एकावर एक ठेवते ना तशाच मी ऑर्डरप्रमाणे कोणाच्या 12, कोणाच्या 6, कोणाच्या 8 तसे सर्व बंचेस बनवायचे आणि लगेचच पॅक करायचे. आणि ज्यावेळी आपण अशा सणांच्या ऑर्डर घेतो ना त्यावेळी आपण सर्व करण्यामध्ये खूप जास्त गुंतलेलो असतो. त्यामुळे ना मग बऱ्याच जणांना पिकअपच सांगायचं. तसंच काल बरेच जण येऊन घेऊन गेले. फक्त अगदी जवळचे 1-2 जणांना होम डिलिव्हरी सांगितली होती, तर मग मंदार त्यांना देऊन आले. तर आपण ज्यावेळी अशा सणांच्या ऑर्डर घेतो ना त्यावेळी आपल्याला तो सुद्धा अंदाज आधीच घ्यावा लागतो की त्या दिवशी आपण किती जणांना होम डिलिव्हरी देऊ शकतो. आज मी रिलॅक्स होते, कारण आज फक्त 4 जणांच्या ऑर्डर होत्या. आणि आता मंदार सुद्धा ऑफिसवरून आले होते, त्याच्यामुळे मला थोडी हेल्प होत होती लोकांशी कोऑर्डिनेट करायला की कोण आधी पोहोचते ऑर्डर घ्यायला. त्याप्रमाणे मी इथे पॅक करत होते. तर इथे पुरणपोळ्यांसाठी ना मी प्रत्येक वेळी आपल्याला सिल्वर फॉईलमध्ये पॅक करून देण्यापेक्षा यावेळी असे पॅकेट्स आणले होते, जे मला खूप इझी पडले पॅकिंग करण्यासाठी. या सर्व कामांमध्ये गुंतलेली आहे तरी मनामध्ये एक खंत आहे, ते म्हणजे दरवर्षी न चुकता आपण होळीची पूजा करतो आणि गेल्या वर्षीपासून मला ते करता येत नाहीये इथल्या रिस्ट्रिक्शन्समुळे. तरी सुद्धा काल पुरणपोळ्यांच्या सर्व ऑर्डर गेल्यानंतर गुळवणी, कुरडया असं सर्व तयार करून संपूर्ण होळीच्या नैवेद्याचा दरवर्षी दाखवते तसं संपूर्ण नैवेद्य देवाला दाखवला. पण होळीची खरी मज्जा ही फक्त आपल्या भारतातच असते. पहिल्या द्यायच्या 2 ऑर्डर्स मी ते रेडी करून ठेवल्यात आणि आता मंदार आलाय तर कॅमेरा पकडलाय, तर त्यांना म्हटलं की जवळून दाखवा आता की पुरणपोळी टम्म फुगलेली कशी दिसते, शिवाय तव्यातली आणि लाटलेली पुरणपोळी सुद्धा कशी दिसते. आणि जसं पुरणपोळ्या होतात ना तसं इथे मी किचन टॉवेलवर त्या ठेवत जाते दुमडून. आणि मध्ये मध्ये सुद्धा लेअरला आहे ना मी तूप लावत जाते, म्हणजे तो छान शोषून घेतात. हा सर्वात शेवटचा बंच होता, तो सुद्धा तयार झालेला आहे. या आधीचे 3 बंचेस जस्ट मंदार आता पॅक करून दिल्यानंतर डिलिव्हरीसाठी घेऊन गेलेले आहेत.
आणि जसजशा मी पुरणपोळ्या पॅक करते तसजशी मी कटाची आमटी सुद्धा पॅक करते आणि या आठवड्याभरात इतक्यांदा माझ्या घरी कटाची आमटी बनलेली आहे ना. आणि काल होळीला बनवलेली कटाची आमटी मी खूप जास्त प्रमाणात बनवली होती, ती अजूनही फ्रीजमध्ये आहे. तरी सुद्धा आजच्या ऑर्डरसाठी मी नवीन फ्रेश कटाची आमटी बनवली. कारण ज्यावेळी आपण कोणाला खाण्याचा पदार्थ विकतोय ना, तर तो अगदी चांगल्या प्रतीचा आणि अगदी फ्रेश देणं महत्वाचं आहे. आणि आजच्या दिवशीची सर्वात शेवटची ऑर्डर मी आता पॅक करते. आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की हा रंगपंचमीचा व्हिडिओ एडिट करून अपलोड करायला मला बराच वेळ लागला. कारण त्यानंतर सुद्धा मी ऑर्डरमध्येच बिझी होते. कधी थेपल्यांचे ऑर्डर आल्या, कधी 20, कधी 30. तर संकष्टीला मोदकाच्या ऑर्डर आल्या. आजपर्यंत उकडीचे मोदक भरपूर प्रमाणात आणि बऱ्याचदा बनवलेले आहेत. पण या संकष्टीला मी जवळजवळ 45 मोदक बनवले, ज्यातले 30 हे ऑर्डरचे होते आणि ते त्यांना भयंकर आवडले. आतापर्यंत दिलेल्या सर्वच पदार्थांचे मला चांगलेच रिव्ह्यूज आलेत, त्यामुळे केलेल्या मेहनतीला चांगलं फळ मिळतंय. चला तर मग सर्वात शेवटची ऑर्डर घेऊन मी आता निघाले. आणि मंदार ऑलरेडी डिलेव्हरी द्यायलाच गेले होते, तर ऑन द वे मला ते भेटलेले आहेत. तर असा होता आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.